अकोल्यातील MIDC परिसरात कृषी विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकत विनापरवाना साठवण्यात आलेले 27 प्रकारचे जैव उत्प्रेरक जप्त करण्यात आले आहेत। या कारवाईत सुमारे 92 लाख रुपयांचा खतांचा साठा ताब्यात घेण्यात आला असून MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अकोला शहरातील MIDC परिसरात कृषी विभागाच्या भरारी पथकाने मोठी धडक कारवाई करत विनापरवाना साठवण्यात आलेल्या जैव उत्प्रेरकांचा मोठा साठा जप्त केला आहे। या कारवाईमुळे कृषी क्षेत्रात खळबळ उडाली असून संबंधित कंपनी विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। कृषी विकास अधिकारी तुषार जाधव यांना MIDC परिसरातील एका गोदामात बेकायदेशीररित्या जैव उत्प्रेरकाची साठवणूक आणि विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने ॲग्रोटोनिक एशियन इंडस्ट्रीज या कंपनीच्या गोदामावर छापा टाकला। छापेमारी दरम्यान गोदामात विविध प्रकारचे 27 जैव उत्प्रेरक उत्पादने मोठ्या प्रमाणात साठवलेली आढळून आली। यामध्ये सुमारे 3827 लिटर आणि 31141 किलो जैव उत्प्रेरकांचा समावेश असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 92,05,000 रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगितले जात आहे। पथकाने संबंधित उत्पादनाबाबत परवाना आणि करारनामा मागितला असता आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे समोर आले। त्यामुळे विनापरवाना साठवणूक आणि विक्री केल्याप्रकरणी अत्यावश्यक वस्तू अधिनियम तसेच खत नियंत्रण आदेशानुसार MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान जप्त करण्यात आलेल्या खतांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अहवालानंतर संबंधित उत्पादनांची गुणवत्ता आणि वैधता स्पष्ट होणार आहे।